नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. गिरिजेने पण तिला भरपूर वेळा कपडे घेऊन द्यायचा प्रयत्न केला होता, पण शिवांशचे शब्द आठवताच तिने नकार देऊन टाकला होता. शिवांश तिला बोलला होता का तुझ्या आईबापाने फक्त पैशासाठी तिचं लग्न त्याच्यासोबत लावून दिलंय म्हणून, आणि हे तिला अजिबात आवडले नव्हते. आता 5-6 महिने तेच कपडे घालून ती पण बोर झाली होती, म्हणून तिने एक नवीन ड्रेस घ्यायचा ठरवला होता. तिने रुच्यासोबत बऱ्याच गप्पा मारल्या आणि मग घरी जायला निघाली. रिया दुपारीच घरी आली होती. 8 वाजता अन्या घरी पोहोचली. तिच्यानंतर काहीच वेळात शिवांश पण आला. जेवण वगैरे केलं आणि शिवांश सरळ स्टडी रूममध्ये निघून गेला. अन्याने पण तिचं होमवर्क कंप्लीट केला आणि जाऊन ती बेडवर झोपली, कारण अजून सोफा सुकला नव्हता नीट. 1 वाजता शिवांश रूममध्ये आला तर ऑलरेडी अन्या बेडवर झोपली होती. तिला झोपलेलं पाहून आपोआप त्याच्या ओठांवर स्माईल आली आणि तो पण तिच्या साईडला जाऊन तिच्यावर हात टाकून तिला मिठीत घेत झोपला. त्याला हे फक्त ती झोपेत असतानाच करता जमत होतं. ती जागी असली तर तो हे कृत्य करू शकत नव्हता, कारण ती त्याला पाहून घाबरत होती आणि शक्यतो तो असल्यावर ती त्याच्यापासून लांबच राहत होती. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले होते त्यांना 12 वाजता एका मोठ्या सेमिनार हॉलमध्ये बोलावले गेले होते. सेमिनार हॉलमध्ये तिथे जेवढ्या सुंदर मुली तेवढ्या तिथे पोहोचल्या होत्या. एक से बडकर एक मुलगी होती, अतिशय सुंदर होत्या. त्यामध्येच एक स्वरा पण होती. ती तर वेगळीच धुंदीमध्ये होती. तिला हेच वाटत होतं का तिच्यापेक्षा जास्त सुंदर कोणीच नाही म्हणून. हॉलमध्ये जवळजवळ 200 ते 250 मुली होत्या. एकही मुलगी सिंपल कपड्यांमध्ये दिसत नव्हती. सगळ्यांनीच फॅन्सी ड्रेसेस घातलेले होते. काहीच वेळात रुचा अन्याला घेऊन त्या हॉलमध्ये आले. अन्या तिला पाहत बोलते, अगं रुचा, आपण कुठे चाललोय? आता लेक्चर आहे ना? मग रुचा बोलते, हो ग, पण इथे हॉलमध्ये काही टीचर्स लोक असतील ना, तुला काही प्रश्न विचारतील. तू बरोबर उत्तर दिले तर तुला कॉलेजकडून स्कॉलरशिप भेटेल किंवा तुझ्या शिक्षणासाठी थोडीफार हेल्प करतील. अन्याला वाटलं खरं असेल म्हणून ती चकित होऊन तिच्याकडे पाहत बोलते, खरंच? रुचा बोलते, हो ग, पण तू सगळं ॲन्सर बरोबर दिले तर. हां. अन्याला माहीत नव्हतं इथे काय चाललंय. त्याआधी तिने कधी असं पाहिले नव्हते आणि तिला माहीत पण नव्हतं. तिला वाटलं बरं होईल, तेवढीच तिला स्कॉलरशिप वगैरे भेटली तर तेवढीच तिला मदत होईल. तिला एक्स्ट्रा जॉब पण करायची गरज येणार नाही आणि तिचा अभ्यास पण होत जाईल. तसंही तिच्यापुढे फक्त एकच लक्ष होता का कसंही करून स्टडी कंप्लीट करायचा, शिक्षण पूर्ण करायचं. पण तिला रुचाने सांगितलं नव्हतं का, जेव्हा मॉडेलिंगसाठी अनाऊन्समेंट झाली तेव्हाच रुचाने फॉर्म भरून अन्याच्या नावाने भरून दिला होता. तिला माहीत होतं अन्याला सांगितलं तर ती नक्कीच नकार देईल म्हणून तिने गपचूप फॉर्म भरून दिला होता. आणि जर ती सिलेक्ट झाली तर नंतर तिला जरी समजले असते तरी तिने काही केले असते तरी तिला मागे हटता येणार नव्हते. म्हणून रुचाने तिला सध्या तरी काहीच सांगायचं नाही असं ठरवलं होतं. आणि तिने बरोबर अन्याचं सौंदर्य पाहिला होता. तिने ते तिच्यामध्ये हेरलं होतं, तिला जे पाहिजे होतं ते. तिला खात्री होती का अन्यापेक्षा सुंदर कोणीच नसेल म्हणून. अन्या जर ह्यामध्ये उतरली तर काहीतरी नक्कीच वेगळं असेल. आणि तिला स्वराला पण दाखवून द्यायचे होते का तू ज्या पैशावर, ज्या मेकअपवर उड्या मारतेस ना, ती अन्यापुढे कमी आहे म्हणून. तिला खात्री होती का अन्यामध्ये
काहीतरी वेगळं आहे. तिने पहिल्याच दिवशी नोटीस केले होते आणि स्वतःहून तिच्यासोबत फ्रेंडशिप केली होती. तिला स्वराचा माज उतरवायचा होता, पण इकडे अन्याला तर काहीच माहीत नव्हतं. ती ती तर स्कॉलरशिपचं ऐकून आली होती. अन्या जशी हॉलमध्ये प्रवेश करते तसं तिथलं वातावरण पाहून ती जरा चकित होते. तिला जरा वेगळं वाटत होतं, कारण खूप सुंदर सुंदर मुली होत्या. सेमिनार हॉलमध्ये सगळे पण लाईनीत चेअरवरती बसलेल्या होत्या. समोर 10 ते 12-13 लेडीज, 4-5 जेंट्स टीचर असे होते. ते हळूहळू एका मुलीला पुढे बोलावून काही प्रश्न विचारत होते. स्वरा पण होती, पण तिचं लक्ष नव्हतं. थोड्या वेळाने एक करून काही मुली बाहेर जाऊ लागल्या, तर काही मुली तिथेच बाजूला जाऊन चेअरवरती बसत होत्या. असं करून स्वराचा नंबर झाला. ती पण साईडच्या मुलांमध्ये जाऊन बसली. अन्याचा नंबर 186 होता. तिचा नंबर आला तशी ती पण बिनधास्त गेली, कारण तिला वाटत होतं का हे तर फक्त काही प्रश्न असतील. फक्त म्हणून तिने जर तिला माहिती राहिली असते काही प्रश्न शोच्या मॉडेलिंगसाठी विचारतायत म्हणून, तर ती तिथून पळून गेली असती. तिचा नंबर आला. जवळजवळ प्रत्येकाने एक प्रश्न केला. सगळ्यांची उत्तरं तिने लेट पण थेट दिली. त्यांना आवडतील असेच. जेव्हा तिला साईडला जाऊन बसायला सांगितलं, तर रुचाने हे पाहून खूप खुश होऊन ती उड्याच मारायला लागली. पण स्वराने जेव्हा अन्याला पाहिले तर तिचा रागच भरला. तिची चळपाची आग मस्तकालाच गेली आणि रुचा जातच होती की स्वरा रागारागात चालत तिच्याकडे आली आणि जोरात अन्याचा एक हात घट्ट पकडत साईडला घेऊन जात बोलली, तू तू इथं काय करतेस? अन्याने जेव्हा तिला असं रागात पाहिले तर तिला समजत नव्हतं का नक्की काय झाले म्हणून. ती कन्फ्यूज होऊन तिच्याकडे पाहू लागली. स्वरा अन्याचा हात पिरगाळत बोलली, काय ग, जरा जास्त नाही होत आहे का तुझं? काय समजतेस तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का इथे यायची? पण अन्याला त्रास होत होता, कारण तिचा हात दुखायला लागला होता असं वाकडा पिरगाळल्यामुळे. अन्याच्या तोंडातून शब्द पण निघत नव्हते. रुचाने जेव्हा तिला असं करताना पाहिले तर ती धावतच आले आणि अन्याचा हात सोडवत बोलले, स्वर हात सोड तिचा. काय करतेस तू? तुला कळतंय का? स्वरा पण एवढी रागात होती का तिचे डोळे लाल लाल झाले होते आणि मोठे श्वास घेत होती ती. तिला बिलकुल सहन झालं नव्हतं का अन्याचं इथे आलेलं. का माहीत, पण पहिल्या दिवसापासूनच ती अन्यासोबत जेलियस फील करत होती. तिने कधीच तिच्याशी मैत्री करायचा किंवा बोलायचा प्रयत्न केला नव्हता. तिचं तर मन होत होता का आताच्या आता अन्याला इथून उचलून बाहेर फेकावं. तिच्या हातात नव्हतं ना, म्हणून ती फक्त रागात कोडमडली गेली होती. स्वरा रुच्याकडे पाहत बोट नाचवत बोलते, गप ग तू, तुला कोणी मध्ये पडायला सांगितलं? आणि अन्याकडे डोळ्यांनीच इशारा करत बोलते, तुझ्या डाऊन मार्केट फ्रेंडला कोणी सांगितलं इथे यायला? तिची हिंमत तरी कशी झाली पार्टिसिपेट करायची? स्वरा पुढे बोलणार तेवढ्यात रुचाला वाटले का अजून स्वराने जास्त काही नको बोलायला, नाहीतर अन्याला सगळं माहीत होईल म्हणून. ती समजावत बोलते, परिस्थिती सांभाळत बोलते, ओके स्वरा, तुला ही इथे नको आहे ना? ठीक आहे, आम्ही जातोय ना. ती अन्याचा हात पकडत बोलते. रुचाने स्वराला चांगलं सुनावलं असतं, पण आता ती परिस्थिती नव्हती. तिने आता समजदारपणीने ही परिस्थिती समजदारपणीने सांभाळणे गरजेचे होती.
तिचं सगळं प्लॅनिंग अन्याला समजले असते, म्हणून अन्याने स्वराला काही बोलायच्या आतच माघार घेऊन टाकली असती. म्हणून ती पटकन अन्याचा हात पकडत आणि बाजूला स्वरापासून लांब, तिला दिसणार नाही अशा चेअरवरती घेऊन जात बसली. एका चेअरवरती बसतात. अन्या रुच्याकडे पाहत चेअरवरती बसत बोलते, काय झाले हिला? आज तर मला वाटत होतं का ती माझा जीवच घेईल. ती नक्की काय, तिचं नक्की प्रॉब्लेम काय आहे? रुच्या तिला समजावत बोलते, अगं तू तिला विसर ना. तू पुढे एवढं चांगलं चाललंय, तिकडे लक्ष दे ना. अन्या पण स्वराला इग्नोर करते आणि समोरचं वातावरण पाहू लागते. ती जेव्हा आली होती तेव्हापासून तिला एक गोष्ट खटकत होती. तिला खूप प्रश्न पडले होते. तिने रुच्याकडे पाहिले, जी पुढे पाहत होती. अन्याने तिला विचारलं, रुच्या? रुच्याने फक्त होकार भरला. पुढे अन्या बोलते, ऐक ना, मला ना आल्यापासून जर वेगळीच फिलिंग येते ग. रुच्या बोलते, काय, कसली? अगं असं वाटतंय तू बोलतेस काही ते स्कॉलरशिपचे साठी काही प्रश्न विचारणार होते. मला जरा वेगळंच वाटले, कारण सगळे टीचर मेकअप, मॉडेलिंग, सौंदर्याविषयी विचारत होते आणि मला ना इथे आलेल्या मुलींना पाहून असं वाटतंय का त्यांना तर याची गरज नाही. त्या तर एखाद्या मॉडेलिंगच्या शोसाठी आल्या आहेत म्हणून. त्यांना तर स्कॉलरशिपची बिलकुल काही गरज भासलेली अशी मला वाटलेली नाही ग. तसं रुच्याला जोरात ठसकाच लागतो. ती खोकतच बोलते. तिच्याकडे वळून पाहते. तिला वाटत होते का निदान पूर्ण नाव सिलेक्ट होईपर्यंत तरी अन्याला काही समजले नाही पाहिजे, नाहीतर ती कधी नाव कट करेल हिचा काही भरोसा नाही. रुच्या अन्याच्या चेहऱ्यावरचे भाव नोटीस करत बोलते आणि एक मोठा श्वास घेत बोलते, अगं अन्या, तू पण ना काहीही बोलतेस. आता ही मुंबई आहे म्हटल्यावर इथल्या मुली पण तशाच असतील ना, म्हणजे सुंदर, फॅशनेबल. रुच्या अन्याच्या गळ्यात हात टाकत बोलते, तू सोड ना त्यांना. हे बघ, मी ना एक ड्रेस घेतलाय, कसा वाटतोय सांग ना. रुच्या लगेच विषय बदलावत तिच्या मोबाईलमधला एक फोटो दाखवत बोलते. बराच वेळ गेल्यानंतर त्या टीचर लोकांनी एक लिस्ट बनवली आणि ती लिस्ट बनवून सगळ्यांची नावं अनाऊन्स करून दुसऱ्या दिवशी परत एक टेस्ट होईल म्हणून सांगितले आणि सगळ्यांना ह्याच हॉलमध्ये उद्या 12 वाजेपर्यंत यायला सांगून तिथून निघून गेले. जवळजवळ त्यामधून 40-50 मुली त्यांनी सिलेक्ट केलेल्या होत्या. आता संध्याकाळचे 4 वाजले होते. खूप उशीर झाला होता. कॉलेज पण सुटला होता. त्या लिस्टमध्ये अन्याचं पण नाव होतं. रुच्या आणि अन्या कॉलेजच्या बाहेर येतात आणि पुढे अन्याला रिया दिसते. ती काहीतरी इशारा करत होती. रुच्या आणि ती शॉपवर जाणार होत्या, पण तिला रिया दिसली म्हणून तिने लगेच रुच्याला बहाणा केला, कारण तिला माहिती होतं का नक्कीच काहीतरी अर्जंट असेल, म्हणून रिया असं तिथे थांबली. म्हणून रुच्याला पाहत बोलते, अन्या रुच्याला पाहत बोलते, रुच्या ऐक ना, मला ना जरा बरं नाही वाटत आहे असं मला वाटतंय ग. जरा डोकं दुखतंय माझं. आज शॉपवर पण नाही येऊ शकत मी. प्लीज तू जा. तुझ्या डॅडला सांगशील ना. रुच्याला पण वाटले का खरं असेल, आणि तसंही उद्या अन्याचं कॉलेजला येणं गरजेचं होतं आणि ती जर आजारी असली तर आता शॉपवर आली आणि तिची जर जास्त तब्येत खराब झाली तर कॉलेजला येणार नाही. म्हणून रुच्या पण मनातच विचार करते आणि तिला आराम करायला सांगते. ठीक आहे, तू जा, आराम कर. आणि रुच्या बोलत स्कूटी घेते आणि तिथून निघून जाते. तेव्हा अन्या रियाकडे जाते.
तोपर्यंत रिया गाडीत बसलेली होती. रियाने तिला गाडीकडे यायचा इशारा केला होता, म्हणून रुचा गेल्यावर अन्या सरळ पार्किंगमध्ये गेली आणि गाडी पाहून गाडीजवळ जाते. दरवाजा उघडून आतमध्ये बसते आणि रियाकडे पाहत बोलते, ताई, तुम्ही असं अचानक मला का बोलावले? रिया बोलते, अगं वहिनी तुला माहीत आहे का? अन्या तिच्याकडे पाहून बोलते, काय गं? रिया बोलते, अगं त्या दिवशी डॅड बोलले होते ना का अविनाशच्या मॉम डॅडच्या ॲनिव्हर्सरीची पार्टी आहे म्हणून. अन्याच्या लक्षात येतात अन्या होकारार्थी मान डोलते, हां अगं मग आपल्याला पण जायचं आहे ना, तर काकूंनी कॉल केला होता. कॉलेजवरून घरी येताना जरा शॉपिंग पण करायला सांगितली, म्हणजे मला आणि तुला पण पार्टी ड्रेस घालायला सांगितले. अन्या बोलते, त्याची काय गरज, माझ्याकडे तर भरपूर आहे. माझ्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत आणि लग्नाची पण खूप छान आहे. मी तर ती खूप दिवसापासून घातली पण नाही. ती घातली असती ना तर तुम्ही जावा, मी नको. रिया तिच्याकडे पाहत बोलते, तिला जायला थांबवत बोलते, अगं वेडाबाई, तुला नाही समजणार. इकडं ना कसं असते सांगू का? अन्य तिच्याकडे पाहत ऐकायचा प्रयत्न करते. इकडे ना पार्ट्यांमध्ये थीम असतात, म्हणजेच तुला सांगून का, गर्ल्स म्हणजे लेडीजचा थीम वेगळा, जेंट्सचा थीम वेगळा, सगळ्यांचे एकच कलरमध्ये, लेडीजचे आणि जेंट्सचे पण वेगळ्या कलरमध्ये. तसं आजच्या पार्टीची पण थीम आहे, लेडीजसाठी रेड आणि जेंट्ससाठी ब्लॅक. सो आपल्याकडे रेड वगैरे काही नाही, म्हणून आता ते आपल्याला विकत घ्यायला लागेल. काकू आणि शरयू वहिनीने दुपारीच जाऊन केली होती शॉपिंग, आपणच राहिलो आहोत. आणि वहिनी अविनाशचे डॅड पण एक मोठे बिझनेसमॅन आहेत. मग पार्टीमध्ये खूप मोठे बिझनेसमॅन लोक येत असतील आणि सेलिब्रिटीज पण असतील. अन्या तर सेलिब्रिटीजचे नाव ऐकून शॉक झाली होती आणि ती चकित होऊन विचारते, काय ताई, खरं बोलताय तुम्ही? म्हणजे हिरो हिरोईन असं असतील का? रिया तिची धडपड पाहून स्माईल करत बोलते, हो वहिनी, हो ते पण आता अन्या पण खूप एक्सायटेड झाली होती पार्टीमध्ये जाण्यासाठी. रिया पुढे बोलते, वहिनी, आता एवढे मोठे स्टार येतील म्हटल्यावर आपल्याला पण जरा हटके दिसायला लागेल ना, मग त्यासाठी कपडे, ज्वेलरी, सँडल्स इट्सेट्रा घेणे पण गरजेचे आहे ना. अन्या पण होकार देते. तसं रिया ड्रायव्हरला गाडी काढायला सांगते. रियाला जेव्हा गिरिजाचा फोन आला होता तेव्हाच तिने अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती दोघींसाठी, म्हणून सरळ त्या मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या मॉलमध्ये गेल्या होत्या. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.